कधी आला तू? 8-10 दिवस येऊन 8-10 दिवस झाले. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती यदालंबोदरं मुक्ति सतां प्रद्योह संभवं ददालं वेदयालं लंबोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुग्रं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की
Krishna
पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द तो पुढच्या ओळीचा पहिला शब्द असा हा नामय त्याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि समर्थ म्हणतायत की प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोन्ही. आता खरं म्हणजे समर्थांनी प्रपंच केला का? म्हणून समर्थांचं वर्णन करताना पंत म्हणतात द्विज सावधान ऐसे द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते एक रामदासे ऐकले त्या सदा असो प्रणती. अहो प्रत्येकाच्या लग्नामध्ये शुभमंगल सावधान म्हणतात, पण सावध झालेले एकटे समर्थ आहे, बाकी कोणीही सावध होत नाही. उलट तो अंतरपाठ कधी बाजूला होतोय आणि मी एकदा वरमाला घालतोय असं म्हणतो वधूवरा. पण समर्थांनी स्वतःचा प्रपंच केला नाही, पण जगाचा प्रपंच केला. असे समर्थ हे आपल्याला निरूपणाच्या अभंगात सांगतात की प्रपंचिते भाग्य आणि परमार्थी वैराग्य. आता आपण प्रपंच आणि संसार हे दोन्ही शब्द साधारण सारखेच मानतो, पण प्रपंच म्हणजे काय? तर पंचविषयांचं सेवन करणे. पंचविषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध यांचा आपण सतत आस्वाद घेत असतो, त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि संसाराची व्याख्या आपल्याला शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या ज्या रहाड गाडग्यामध्ये आपण अडकतो त्याला संसार असं म्हणतात. पण या प्रपंचामध्ये किंवा विवाहाच्या बंधनात अडकल्यानं सगळ्यांनाच असतं. अनेक मुलं आपल्या संसाराची चित्र पाहत असतात, भावचित्र स्वप्न बघत असतात. दिसते मजला सुख स्वप्न म्हणून सगळ्यांना गाणं परिचित नाही. पण असं जरी असलं तरी विवाह केलेला एकही जण असं म्हणत नाही की आम्ही सुखात आहोत. म्हणजे ज्यांचा विवाह झालाय ते म्हणतात नका ह्याच्यात पडू. म्हणजे शादी का लड्डू जो खाएगा वही पछताएगा, वो नहीं खाएगा वही पछताएगा असं जर आहे. पण तरी सुद्धा संसार बंधनामध्ये अडकायला आवडत नाही. एक मुलगा होता आणि आईने त्याला भाजी वगैरे आणत सांगितलं. आता आजच्या कालच्या मुलांना पिशव्या घेऊन बाजारात जायला आवडत नाही, ऑनलाईन मागवतात. पण थोडा आधीच्या काळातला हा मुलगा आईने सांगितलं म्हणून निघाला. पावसाचे दिवस होते, बरीच घडीचा शर्ट पॅन्ट घातलेला, चांगले चकचकीत बूट वगैरे घातलेले, रुमालाची सुद्धा इस्त्रीची घडी होती. आणि इतक्यामध्ये रस्त्याने जाताना एक वाहन खड्ड्यातनं गेलं आणि चिखल बुटावरती पडलं. आता ते बूट घाणेरडे दिसत आहेत म्हणून काय केलं, इस्त्रीची रुमालाची घडी काढली आहे, पुसतात बूट साहेब. आणि समोरनं एक आजोबा येत होते. आजोबा हसले आणि म्हणताय अजून लग्न व्हायचंय वाटतं. तो म्हणते तुम्हाला कसं समजलं? सांगेन मग. दररोजचा नेहमीच्या रस्त्यावर भेटी गाठी व्हायला लागल्या.
आणि 1 वर्ष 1.5 वर्षांनी पुन्हा ते आजोबा म्हणतात झालं वाटतं लग्न. म्हणजे काय फरक पडला होता. आता चुरगळलेली सुद्धा शर्ट चालतायत. बायका सुद्धा म्हणतात आता कोण माझ्याकडे बघणार आहे. अरे पण तुम्ही अव्यवस्थित राहा असं नाहीये ना लग्न झालं म्हणजे चट्टेरी पट्टेरी तो लेंगा आलाय असं सगळं त्या मुलाच्या मध्ये फरक पडलाय. आणि आजोबांनी विचारलंय लग्न झालं वाटतं. मग असे ज्यावेळी संसारात पडतो त्यावेळी खरे चटके बसायला लागतात. म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अहो हाताला चटके बसल्याशिवाय जशी भाकरी मिळत नाही तसं संसारामध्ये सुद्धा तुम्हाला सतत काही ना काहीतरी या त्रुटी असतातच. म्हणून एकदा शंकर पार्वती विमान मार्गाने जात होते आणि पार्वती मातेचं लक्ष भूतलाकडे गेलं आणि ती म्हणते भगवान ही मृत्यू लोकावरची जोडपी आहे ती बिजोड जोडपी का हो. म्हणजे ती उदाहरण देते की बायको अत्यंत सुस्वरूप आहे तर नवरा अगदी काळा विठोबा आहे. एखादी उधळ माधळ करणारी आहे तर नवरा अगदी काटकसरी आहे. असं का. तेव्हा शंकर हसतात आणि म्हणतायत अगं हे चाललंय ना ते बरोबर चाललंय. आता दोघेही जोडी जर सुस्वरूप असली तर दोघांनाही आपल्या रूपाचा अभिमान होईल आणि मग तू मै सुरू होईल आणि त्यांच्यात भांडण लागतं. किंवा दोघेही उधळ माधळ करणारे असले तर संसार कसा टिकायचा. म्हणून जे चाललंय ना या निजोड जोड्याच बरोबर आहे. म्हणून समर्थ म्हणतात प्रपंच करावा नीटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो. आधी प्रपंच नेटका करा. नेटका म्हणजे काय नेट लावून नाही बरं का जोर लावून करायचं नाहीये प्रपंच. तर नेटका म्हणजे नीट नेटका चांगला प्रपंच करा. कारण प्रपंच ज्याला चांगला करता येईल ना त्यालाच परमार्थ चांगला करता येतो. त्याला परमार्थ जर त्यांनी प्रपंच केलेला नसेल तर त्याला परमार्थ सुद्धा चांगला करता येत नाही. म्हणून प्रपंच नीट करा. मग हा प्रपंच करताना आपल्यामध्ये अनेक गुण असायला पाहिजे. मग प्रपंचामध्ये सुद्धा 2 भाग समर्थांनीच पाडले की एक भाग्याचा संसार आणि एक रडणारा किंवा दुःखाचा संसार. म्हणून भाग्याचा संसार आणि दुःखाचा संसार. मग दुःखाचा संसार म्हणजे काय. नसे अंतराया नसे पांघराया नसे धामना धूळ छाया निजाया नसे अंतर्था शीण संसार करीती रडाया जय जय रघुवीर समर्थ. अहो एक आहे ते एक नाही असा संसार जो असतो तो दुःखाचा संसार आहे. म्हणजे एक आणा सरेना काही ना काहीतरी आणा असं सारखं बायको सांगत असते आणि नवरा म्हणतो की अगं मी निघालो की तुला कसं का आठवतं. म्हणजे खरा म्हणजे संसार 3 धोंड्याचा जसा बाळकृष्ण लंगडा असतो ना तसा हा चौरंग आहे आणि एक पाय त्याचा लंगडा तो सतत दुखदुखत असतो. मग कधी तुम्हाला खायला अन्न आहे कधी नाहीये. तुमच्या मनासारखी पत्नी मिळालेली नाहीये किंवा मुलं आहेत ती जरा बुद्धिमत्तेत कमी आहे किंवा उद्धट आहेत. अशा अनेक प्रकारच्या संसारामध्ये आपल्याला त्रुटी दिसत असतात. म्हणजे जिथे चणे आहेत तिथे दात नाही, जिथे दात आहेत तिथे चणे नाही. असा हा दुःखाचा संसार समर्थ वर्णन करतात. आणि भाग्याचा संसार कसा असतो. मनासारखी सुंदराती
संसारामध्ये आपली पत्नी आपल्याला योग्य अनुरूप मिळेल याच्यासारखं भाग्य नाही. मनासारखे पुत्र जामात तुम्हाला पुत्र हे तुमच्या मनासारखे, म्हणजे जे हुशारही आहेत पण नम्र पण आहे. अहो सरस्वती आणि लक्ष्मी एके ठिकाणी नांदत नाही, पण ह्या भाग्याच्या संसारामध्ये हे आपल्याला दृश्य दिसतं. आणि घरामध्ये सतत काही ना काहीतरी धार्मिक कृत्य जिथे होत आहे, म्हणून जगी जाणीचे योग हा सुकृत आहे. हे पूर्व सुकृत असल्याशिवाय आपल्याला हे प्राप्त होत नाही. अहो तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार कराल, पण तुम्हाला येणाऱ्या सुना जावई हे सुद्धा चांगले मिळणे हे भाग्याचं लक्षण आहे. मग हे भाग्य आपल्याला कसं मिळवता येईल? त्याग कर्तृत्वा जोड गोड वाणी, त्याग कर्तृत्वा जोड गोड वाणी, प्रिया रक्षित भया प्रेम वाणी, प्रिया रक्षित भया प्रेम वाणी, त्याची आदर्श कर्तृत्व हे जरी अंगामध्ये असलं तरी आपल्याला गोड वाणी पण असायला पाहिजे. स्त्रियांना रक्षण देणं, त्यांच्यावर प्रेम करणं, दीन दुबळे आहेत त्यांच्यावर प्रेम करणं, हे सगळं तुम्ही केलं तर तुम्ही हा भाग्याचा संसार करू शकता. आणि भाग्याचा संसार करण्यासाठी ते आपल्या हातात आहे बरं का. म्हणून एक तुम्हाला सूत्र सांगणार आहे किंवा मंत्र सांगणार आहे. स्वमनहित हसता हा मंत्र आहे बरं का, भाग्याचा संसार करण्याचा. म्हणजे पूर्वीच्या वेळी एक श्रुतिका लागत असे, टेकाडे भाऊजी, आणि त्याच्यामध्ये पेरूचा पापा कसं होतं तसा हा मंत्र आहे. म्हणजे प्रत्येक गुणांचा अद्याक्षर घेऊन हा मंत्र केलाय, स्वमनहित हसता. मग घरामध्ये स्व म्हणजे स्वच्छता असायला पाहिजे. स्वच्छता कशासाठी? की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी सहजच वास करते. म्हणून आपण दिवाळीच्या वेळी का घर झाडतो? तिचं स्वागत करण्यासाठी. म्हणून घरामध्ये स्वच्छता असावी पाहिजे. स्व म्हणजे मनमिळाऊपणा असायला पाहिजे. म्हणून जर तुमच्याकडे मनमिळाऊपणा असेल तर तुम्ही सहजच 4 माणसं जोडून टाका. स्व न म्हणजे नम्रता असायला पाहिजे. नम्रतेने तुम्ही अनेक जणांना आपलं करू शकता. स्व न ही म्हणजे हिशोबीपणा असायला पाहिजे बरं का. हिशोबीपणा म्हणजे कसा? तर हल्ली आपल्याला काय दिसतं, किती पगार असतात अहो मुलांना, पण गरम नरम बेशरम अशी अवस्था असते. म्हणजे त्याचं सांगते तुम्हाला, पगार झाला खिसा गरम असतो, मग हॉटेलिंग, सिनेमा, हव्या तेवढ्या खरेद्या असं चालतं. घरात अन्न शिजवायचंच नसतं. बोर झालाय, कंटाळा आलाय, आज आपण जाऊच बाहेर, असे आपल्याला वाक्य घरामध्ये ऐकायला मिळतात. मग थोडासा खिसा पुढच्या 10 दिवसांनी जरा नरम होतो. मग घरामध्ये थोडीशी खिचडी वगैरे असं काय काय करणं होतं. आणि मग शेवटचे 10 दिवस असं होतं की पैसाच उरत नाही. मग मित्राजवळ जायचं आणि विचारायचं, आहेत का रे तुझ्याकडे थोडे? पगार झाला की दिन. म्हणजे हा बेशरमपणा आहे की एवढा पगार मिळून शेवटी खिशात काही नाही, म्हणजे हिशोबीपणा. मी एक टीव्हीवरती एक मालिका बघितली होती. त्याच्यामध्ये ती बाई काय करायची, तिने असे पूर्वी किराणा मालाच्या खाकी पिशव्या येत असत बांधून, आता प्लॅस्टिकच्या येतात, पण त्याच्यावरती तिने सगळी नावं लिहिली. की विजेचं बिल, ते पैसे तेवढे काढून ठेवायचे, किराणाचं बिल, असं करून जे उरले किंवा लग्न कार्य आहे, मी ह्यांच्याकडे आहेत किती द्यायचं आहे, म्हणजे या पाकिटातनं पिशव्यातनं ती पैसे भरून ठेवायचे. आणि मग उरलेली पैसे हे आपल्याला काही चेंज करायचे किंवा ती बचत करायची, ते करायचे. ह्याला हिशोबीपणा म्हणतात. म्हणजे तो संसार सहजच चांगला होतो. म्हणून माझे वडील नेहमी म्हणायचे की तुम्ही खर्च करा पण लिहून ठेवा.
म्हणजे गेलेत ते गेले, आहेत ते शिल्लक उरले असं म्हणायचं नाही. म्हणजे त्यांचा असा हिशोब होता की समजा तुमची नोकरी सुटली तर 6 महिने तुम्ही काही नाही केलं तरी संसाराचा गाडा चालला पाहिजे, एवढी तुमची बचत असायला पाहिजे. म्हणजे हा हिशोबीपणा आहे. म्हणून स म न ही त म्हणजे तडजोड, तडजोड असायला पाहिजे घरामध्ये. मी करीन तोच कायदा असं केलं तर 4 माणसांचं कधीच पटणार नाही. म्हणून तडजोड सुद्धा असायला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या वेळी कानवले आपण रुखवतावर मुलीच्या ठेवत असू बघा. हे रुखवतावर ठेवणारे पदार्थ त्याच्यामध्ये काही ना काहीतरी संदेश होता हो. त्याला मुरड घातलेली असायची. म्हणजे त्यातनं मुलीला काय संदेश देत असत की तुझ्या मनाला तू मुरड घालायचीस. आतापर्यंत तुझ्या मनासारखं तुझ्या माहेरी झालं पण ते सासरी होईलच असं नाही. म्हणून ते कानवले तिथे असत. त्यानंतर मोठे मोठे लाडू असायचे बघा, चुरमुऱ्याचे, डाळ्याचे. मग त्यातनं काय मुलीला संदेश होता तर तो गुळाचा पाक त्या कुरमुऱ्यांना जसा एकत्र करतो आणि त्याला आपण डोरे मारतो बघा. मग तुम्ही संसारात पडल्यानंतर स्नेहसूत्राने सगळ्यांना बांधायचंय, हा त्याच्यातनं संदेश होता. ते काही वेळ जात नव्हते म्हणून पूर्वीच्या बायका करत होत्या असं नाही. म्हणून तडजोड सुद्धा पाहिजे. स्वमन हित आ म्हणजे आदरात इतके पाहिजे. जो तुम्ही गृहस्थ धर्म स्वीकारलाय आदरातिथ्य पाहिजे. म्हणजे आलेल्या पाहुण्याचं हसत स्वागत करायला पाहिजे. कारण आपल्याकडे अतिथी देवो भव असं सांगितलेलं आहे. घरामध्ये कोणी आलं की आठ्या पडल्या असं आपल्याला चित्र दिसतं. अहो सांगून तरी यायचं. कोणी म्हणते मला मी 24 तास आधी सांगायला पाहिजे तरच माझ्या घरी यायचं. अरे असं कसं चालेल. म्हणून आदरातिथ्य सुद्धा हे तितकंच महत्वाचं सांगितलेलं आहे. स्वमन हित आ स म्हणजे सदाचार. सदाचाराने वागणं हे सुद्धा संसारामध्ये आवश्यक आहे. तुम्ही जर सदाचाराने वागलात तर तुमची पुढची पिढी सदाचाराने वागणार आहे. आणि शेवटचा जो महत्वाचा आहे तो काटकसर. काटकसर आणि हिशोबीपणा याच्यामध्ये सुद्धा फरक सांगितलेला आहे. काटकसर म्हणजे काय, उगाच्या उगाच पैसे वाचवायचे नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला जर आता कुठे मुहूर्त गाठायला जायचं नाहीये, मग रिक्षेने कशाला जायचं. दाराशी बस स्टॉप आहे, बसने जावं आणि तिथे उतरावं. किंवा लांब कुठेतरी खरेदीला जायचंय, जाताना सामान नाहीये ना हातात, मग बसने जावं. येताना सामान आहे तर रिक्षेने यावं. ह्याला काटकसर म्हणतात. उधळेपणा वेगळा, हिशोबीपणा वेगळा आणि काटकसर वेगळी. मग स्वमनहित असं का हा जर मंत्र आपण संसारामध्ये बाळगला तर तरी सुद्धा आपला दुःखाचा संसार हा सुखाचा होऊ शकतो. म्हणून प्रपंच करावा नेटका. म्हणून लग्न लागल्यानंतर करू संसार सुखाचा, साधू ही 4 पुरुषार्थ असं हे नवरा बायको शपथ घेत असतात. पण हल्ली त्या गुरुजी काय सांगतात याच्याकडे लक्षच नसतं कोणाचंच. फोटोकडे आणि नटणे मुरडणे आणि खायला काय आहे बस. हल्ली तर स्टेजवर जाऊन सगळे जण सेल्फी काढत असतात. हे मला अगदी हसायला येत असतं. म्हणजे आम्ही गेलो की निरीक्षण असतं, आम्हाला दृष्टांत सांगायला होतं ना. म्हणजे असं जर आपण वागलं तर आपला संसार हा भाग्याचा नक्कीच आपण करू शकतो. मग आता प्रपंच करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. मग परमार्थ म्हणजे काय तर परमार्थ म्हणजे सगळ्यांची अशी दृढ कल्पना आहे की निवृत्त झाल्यानंतरच आपण परमार्थ करायचा. पण असं नाहीये. अहो हे काही परमार्थ करण्याची वयोमर्यादा नाहीये. परमार्थ कधीही करावा. लहानपणापासून केला तर तो म्हातारपणात होतो, पण म्हातारपणात सुरुवात करून तो परमार्थ घडत नाही. अहो तुम्ही एका ठिकाणी बसू शकत नाही. तुम्ही नंतर सुरुवात केली की माळ ओढताना हात दुखायला लागतो, लक्ष विचलित होतं. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही जर सुरुवातीपासून जर परमार्थ केला तर तुम्हाला तो म्हातारपणी साध्य होतो. मग परमार्थामध्ये सुद्धा काही गुण आवश्यक आहेत. परमार्थामध्ये काय
काय आवश्यक आहे तर अलिप्तता. तुम्ही संसारात राहून सुद्धा, आता आपल्याकडे जो 4 आश्रम सांगितले, तिसरा आश्रम खरा वृद्धाश्रम म्हणजे वानप्रस्थ जो आहे तो 50 नंतर घ्यायचा आहे. वानप्रस्थ याचा अर्थच काय आहे की तुमच्या मुलांचा विवाह झाला की सगळी सूत्र त्यांच्या ताब्यात द्यायची. त्यावेळी वनात जात होते, आता वनात जायला पाहिजे असं नाहीये. वनात जायचं म्हणजे त्यातनं आपण अलिप्त व्हायचंय, हा त्याचा अर्थ आहे. पण अहो सासू देते का हो? अजिबात. तिला तर भीतीच वाटते की माझं आता सगळं जाईल म्हणून ती सुनेला काहीच देत नाही. पण ह्याचा परिणाम काय होतो? ज्यावेळी मुलींना करावं असं वाटतं त्यावेळी सासवा करायला देत नाही, आणि ज्यावेळी सासवांना असं वाटतं मुलींनी करावं त्यावेळेस तुम्ही करायचं तुम्हीच काय. अशी परिस्थिती निर्माण होतीये सध्याच्या काळात. म्हणून जेव्हा त्यांना करावं असं वाटतंय तेव्हा आपण आपलं झालंय ना आता सगळं, हा विचार करून अलिप्त राहणं. अलिप्त राहणं याचा अर्थ तुम्ही काहीच करू नका असं त्याचा अर्थ नाहीये. पण जेव्हा त्यांना मदत हवीये तेव्हा तुम्ही त्यांनी न सांगता तुम्ही करा ना. सणवार आहे, तिला मदत हवी आहे, तिला वाटतंय की उशीर झालाय, घाई गडबड चालली आहे, तिला गाडी पाठवायची आहे, मग आपण सांगू शकतो की अगं हे राहिलं तरी मी करीन ग. म्हणजेच ही तडजोड आहे ना. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा अलिप्त राहणं हा महत्वाचा गुण सांगितला. आणि प्रसिद्धी परावून करायचंय, पण आपण परमार्थ कसा करतो? दाखवतो. मी किती माळा ओढते, लोकांना सांगायला कशाला जायला हवंय? नाही माझ्या अगदी 13 माळाल्याशिवाय मी अगदी पाणी सुद्धा पित नाही. आपण सांगतो की नाही असं? परमार्थ हा गुप्त असावा. किती गुप्त असावा की आपल्या जवळच्या माणसाला सुद्धा तो कळता कामा नये. आणि याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे जनार्दन पंत म्हणजे नाथांचे गुरु हे होते, सुभेदार होते तिथले. आणि त्यांनी जेव्हा नाथांना सांगितलं की मी तुला या गुरुवारी दत्त दर्शन घडवीन, मग नाथांनी काय केलं? उपवास केला की आज आपल्याला दत्त दर्शन घडणार आहे तर आपण उपवास करू. म्हणजे गुरूंनी सांगितलं नाहीये पण स्वतःहून. आणि जनार्दन पंतांची बायको ही त्याला बोलवायला आली की नाथा, अरे अजून कसा तू जेवायला आला नाही? बाळपणी भूक लागते, हे येतील तेव्हा बसतील, तू जेवून घे, स्वयंपाक तयार झाला. पण नाथ म्हणतात मला आज दत्त दर्शन घडणार आहे. ती म्हणते कोण घडवणार आहे? दत्त मी दत्त दर्शन म्हणजे काय देवळात जाऊन? खरे दत्त दर्शन मला घडणार आहे. कोण घडवणार आहे? तेव्हा तो म्हणतोय की आपले स्वामीच. तेव्हा ती म्हणते कसं शक्य आहे की ज्यांच्या मुखामध्ये सतत ह्याला कडेलोट करा अशा शिक्षा त्यांना द्यायला लागत असत, ते तुला दत्त दर्शन घडवणार आहेत. म्हणजे पत्नीला सुद्धा त्यांचा परमार्थ कळला नाही, हा आपण बोध घ्यायचा की आपला परमार्थ जगाला दिसता कामा नये, तो गुप्त असायला पाहिजे. असं परमार्थामध्ये वागायला पाहिजे. म्हणून परमार्थाचं काय वैशिष्ट्य आहे ते एका ओळीमध्ये सांगितलंय. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवे परलोक, धार्मिकांसी श्रीराम. काही ग्रहस्थ काय म्हणतात पत्नीला, मी अर्थ बघतो तू परमार्थ बघ. असं नाही, ज्याचं त्यांनी परमार्थ करायचं. मग असं जर असेल तर संसारी तारक असणारा म्हणजे या जन्म मरणाच्या रहाड गाडग्यातनं तुम्हाला सोडवणारा तो परमार्थ. परमार्थामुळे तुम्हाला परलोक म्हणजेच स्वर्ग मिळू शकतो. असा हा परमार्थ हा प्रत्येकाने करायला पाहिजे. इथे स्त्री पुरुष बाळ असं काही नाही. मग परमार्थात कसं असायला पाहिजे? नुसते तिळा माळा असं घालणं म्हणजे परमार्थ आहे का? भटवी कपडी घालणं असं परमार्थ आहे का? तर महाराज आमचे म्हणतात की भगव मन व्हायला पाहिजे. म्हणजेच तुमच्यामध्ये विरक्तपणा आला पाहिजे, तरच तुम्ही परमार्थ करू शकता. म्हणून महाराज एक नेहमी उदाहरण देत असत की आंब्याची कोय आणि चिकूची बी दोन्ही 2 फळांच्या बिया आहेत.
मग आंब्याची पोय कशी असते? आपण सगळ्या गृहिणी आमरस काढतो, आमरस काढतो, तरी त्या बाठ्यानं शिल्लक असतं की नाही? आपण मग तो बाठा पाण्यात, गरम पाण्यात घालतो, दुधात घालतो, पण तरी सुद्धा आमरसाचा लेश हा त्याला राहिलेलाच असतो. पण चिकूची बी, अहो चिकू फोडला की पटकन उडून जाते, निघून जाते, तिला काहीही लिप्त नसतं. तसं प्रपंचामध्ये आपण राहायचंय चिकूच्या बी सारखं, म्हणजे आपल्याला परमार्थ साधला, असं आपले महाराज सांगतात. मग त्याच्यावर उदाहरण देत आहे की भातुकलीचा खेळ मुलं खेळतात, मुली खेळतात, पण त्याच्यात त्या रममाण होतात, तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते लिप्त असतात का? आईने बोलवलं की तोच डाव मोडून टाकतात आणि जेवायला येतात. किंवा पावसाळ्यामध्ये लहान मुलं कागदाच्या मोड्या टाकतात, मग ती नाव बुडली तरी पण टाळ्या वाजवतात आणि तरंगली तरी पण टाळ्या वाजवतात. तसंच म्हणजे आपल्याला अलिप्तता यायला पाहिजे, म्हणजे तो खरा परमार्थ. मग असा परमार्थ करायचा आहे की आपल्याला तो भगवंताप्रत नाही. म्हणून प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य त्यांनी सांगितलं की वीतहा रागहा इति वैराग्य. म्हणजे कोणत्याही गोष्टीची ही कमतरता असणं म्हणजे नाहीये म्हणून वैराग्य असं नाही, पण ती वस्तू असून सुद्धा त्याच्यामध्ये आपलं मन लिप्त न राहणं याला परमार्थ सांगतात. मग दोन्ही यथा सांग दोन्हीकडे असं अभंगामध्ये समर्थ सांगतात की प्रपंच पण बरोबर आहे आणि परमार्थ हे दोन्ही जोडीने चाललेले आहेत. ते यथा सांग चालले, तो खरा समर्थ सांगितला. आणि मग तो समर्थ नसेल त्याचं काय होतं? तारांबळी होते. तारांबळी आपण आता बघतोय सगळ्या स्त्रियांची समानतेच्या ह्याच्यामध्ये जात आहेत आणि घरचं पण कामं करतायत आणि बॉसची पण कामं करतात. त्यांना कळतच नाहीये की आपली दमछाक ह्याच्यामध्ये होतीये. पूर्वी सुनींनी काय सांगितलंय की पुरुषांनी कमवून आणावं, स्त्रियांनी गृहिणी पद सांभाळावं. गृहिणी पद सुद्धा ते सोपं नाहीये, 24 तासाची ड्युटी आहे. एके ठिकाणी तर असं वाचलेलं आहे की गृहिणी कशी असते, सगळ्या गृहाचं एक हितचिंतणारी तिला गृहिणी म्हणतात. मग ती म्हाताऱ्यांची जेव्हा सेवा करते तेव्हा ती परिचारिका असते, नर्स असते. जेव्हा ती कुठेतरी घरात कोणी येतं तेव्हा ती तुमच्या हॉटेलमध्ये गेल्या रिसेप्शनिस्ट असतात तशी ती असते. मुलांचं जेव्हा करत असते तेव्हा ती बालसंगोपन करणारी असते. प्रत्येक भूमिका ही गृहिणी करत असते आणि विना मोबदला. आज तेच काम करायला गेलं की नुसतं झाडू पोछा केला तरी सुद्धा 2-2 हजार हल्ली पगार आहे. मग जेव्हा ही घरातली स्त्री करते तेव्हा तुम्ही दिवसभर काय करता असं नवऱ्याने म्हणता कामा नाही. तुम्हाला काय काम असतं? म्हणून गृहिणीपद हे अत्युच्च असं आहे, म्हणजे लाज वाटण्यासारखं मुळीच नाहीये. पण तारांबळी ही बायकांची हल्ली होतीये की भरभर करायचं. म्हणजे मला तर असं वाटतं की सगळेजण 2-2 ब्लॉक घेतात आणि त्या ब्लॉक मध्ये राहतं कोण? मुलांना सांभाळणाऱ्या आया. म्हणजे जन्मभर तुम्ही ऋण फेडत बसायचं आणि म्हातारपणी मग काय मुलं तुम्हाला विचारत. मग तोच वेळ तुम्ही मुलांना द्या, तुमचा संसार सुखाचा होईल. म्हणून एक कवी म्हणतात, खेळ पहा हो संसाराचा, खेळ पहा हो संसाराचा, सर्वांच्या आवडीचा, सर्वांचा आवडीचा, सर्वांच्या आवडीचा, खेळ पहा हो संसाराचा. नाद गुणगुणी कडशी सांगे प्रपंच करणे प्रभूची
आपल्या घरातली भांडी कुंडी सुद्धा आपल्याला उपदेश करत असतात, फक्त तो आपण ऐकायला पाहिजे. हे गाणं मीच रचलेलं आहे. म्हणजे आमच्या बाईंनी जेव्हा किचन ऑर्केस्ट्रा केला होता, आम्ही सगळी घरातली भांडी वाजवून ते गाणं म्हणत असो. म्हणजे किसणी त्याच्यातला नाद घेऊन हा आम्ही ऑर्केस्ट्रा केला होता. त्याच्यामध्ये पोलपाट नाटणं होतं, रवी मंथन करतानाचा जो वेगळा आवाज येतो. तर त्याच्यामध्ये सगळी घरातली भांडी कुंडी की सूप आहे, सूप तुम्हाला काय सांगतात की चांगले विचार घ्या, वाईट विचार टाकून घ्या. म्हणजे असंच आहे. म्हणून नाद घुमविनी कळशी सांगे, अहमपणा सोडून द्या, तडजोड करा, सगळ्यांची जमवून घ्या. आणि शेवटी काय सांगायचंय की नामरूपी ही नौका घेऊन तीर गाठतो, खेळच माना संसाराला नका गुंतवू. म्हणून प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही यथासंगत व्हायला हवे असेल तर आपल्याला हे गुण आपल्यामध्ये अंगीकारले पाहिजे. समर्थांनी बरोबर समाजाची नाडी ओळखली होती एखाद्या वैद्याप्रमाणे. जर समाजाला सांगितलं की तुम्ही प्रपंच करूच नका तर कोणी त्यांचं ऐकलं नसतं. म्हणून प्रपंचही करा आणि प्रपंचात राहून तुम्ही परमार्थ करू शकता, हे सगळे संत सांगतात. आता आमच्या महाराजांनी पण प्रपंच केला ना, पण ते गुंतले का कुठे? सावतामाळी घ्या. प्रत्येक संतांचं तुम्ही जर उदाहरण घेतलं तर ते संसारामध्ये लिप्त झाले नाही, पण प्रपंच करून त्यांनी परमार्थ केला. म्हणून असं आपण सावध राहायचंय, तरच आपली तारांबळी होणार नाही, असं मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, गरम म्हणून विचारलं.
एकदा नामस्मरण करूया घोष नामाचा संतांची आपण चरित्र बघितली तर बरेच जणांची गरिबीच होती, पण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही यथासाम्य ज्यांचं होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज, की प्रपंचही चांगला होता आणि परमार्थही तितकाच चांगला होता, पण तरी सुद्धा असा एक त्रुटी त्यांच्या जीवनामध्ये होती की त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा. त्या मुलाचं नाव होतं हरी. इतका विद्वान होता की त्याला सगळेजण पंडित, हरिपंडित असं म्हणायचे. विद्वानाग्रणी पंडित, विद्वानाग्रणी पंडित, हरिनामे पुत्र नाथरायाचा, भक्ती मार्ग ज्ञान पटे, भक्ती मार्ग ज्ञान पटे, भक्तांचा सुलभ भवतरायाचा. राम राम हरे हरे राम राम, राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते राम. विद्वान होता पण भक्ती मार्ग काही त्याला अभ्यत नव्हता, आणि असा हा विद्वान असलेला सतत संस्कृत मध्ये भाषण करायचा, बोलायचा. त्याला गिरवाण वाणीच अत्यंत प्रिय होती. प्राकृतामध्ये म्हणजे असं त्याची जरा वृत्ती होती, आणि असा ह्या आपल्या विद्वत्तेचा ताठा त्याला झाला. अत्यंत आपल्या ज्ञानाचा अहंकार झालाय, म्हणून कवी वर्णन करतात. विद्वत्तेचा ताठा मुलाची बोलेना, आला मोठा हंगी ताठा गोड शब्द बोलेना, गिरवाणाचे त्या ज्ञाना दत्तता तुझी रचनात, मूर्ख अडाणी भक्तजनांची प्राकृत भाषा रचनात, कुणाकडेही ढोलगातची, कुणाकडेही अंतसेविकी नागपात तरी माळावी, विनवणी थकतो करोबाई रे, विनवणी थकतो नाही त्यांच्या मुलावी. भ्रष्टजनांचा मार्ग भावी प्रबला पुरा पुरा, नको राहणे मुक्ती येते, काशीवासहा कवीवरा, काशीवासहा कवीवरा, काशीवासहा कवीवरा. अहो याला असं वाटायचं काय ह्या सगळ्या मूर्ख अडाणी लोक, 18 पगड जातीची लोक नाथांचं हे प्राकृतातलं प्रवचन कीर्तन धारून ऐकायला येत असे.
आणि ह्याला ते अजिबात आवडायचं नाही. कुणाकडे पण जेवतात, कुणाला पण उचलून घेतात. अहो किती परोपरीने यांना सांगितलं तरी काही यांच्यामध्ये फरक पडत नाही. आता नको ह्या पैठणमध्ये राहिला, तिथे सतत संस्कृतचा आपल्याला सहवास मिळेल, असा काशी वास बरा आहे. म्हणून आता आपण काशीला जावं, असा विचार मनात या हरिपंडिताच्या आला. आणि ह्या हरिपंडिताला सुद्धा 3 मुलं होती. त्यातला धाकटा होता तो राघोबा त्याचं नाव. आणि लहान मुलांचं नाव बारीक लक्ष असतं, मोठी माणसं कशी वागतात. आणि ह्या संस्कृत आणि प्राकृत याच्यावरून ह्या नाथांमध्ये आणि हरिपंडितामध्ये सतत वाद व्हायचे. म्हणून हा राघोबा आपल्या आईला विचारतो, आई बाबा सारख्या आजोबाची भांडण का असतात? म्हणजे सगळे गावातली लोक त्यांना संत म्हणून नमस्कार करतात आणि बाबा मात्र भांडतात. पण ती आई असं म्हणाली नाही, तुझे बाबा तसेच आहेत असं ती म्हणाली. ती म्हणते, अरे ते भांडत नाही. पंडित ज्ञानी वडील तुझे, पंडित ज्ञानी वडील तुझे, भक्ती मार्गाच्या मुळी वडले, वचन कीर्तन यात नावडे म्हणून आरसी. अरे आजोबा भजन कीर्तन करतात ते त्यांना आवडत नाही, बाकी ते काही भांडत नाही. पण हा म्हणतो, बाबा आज सकाळी म्हणाले आपण काशीला जायचं, मी काही काशीला येणार नाही. बायकोला पण जरा ऐकून असं वाटतं की हे बाय काशीला जायचं म्हणते. पण ती म्हणते, तुला का नाही यायचं काशीला? आम्ही जर गेलो तर तू का नाही येणार? तो म्हणतो, मी इथेच राहणार. तो म्हणतो, काय आईला उत्तर देतो? आजोबांची पोथी कथा, आजोबांची आजोबांची पोथी कथा, आजोबांची आवडते साची राघोबासी, आवडते साची राघोबासी. रोज लाडू पोळ्या वाजवाव्या टाळ्या, वाजवाव्या टाळ्या भजनासाठी. रिंगण रावे, रावे नसावे, रिंगण रावे, रावे नसावे. मुखी नाव घ्यावे विठ्ठलाचे, आशीर्वाद आई आपल्या वाड्यात किती मजा असते. आजोबांचं भजन कीर्तन, इथे आपल्याला भजन म्हणायला म्हणतं, आपण फेर धरतो, छान वाटतं ग. शिवाय आपल्याकडे दररोज जेवायला, कारण अन्नछत्र होतं नाथांकडे, दररोज पुरणाच्या पोळीचा नैवेद्य भगवंताला होता. मग हे सगळं मला त्या काशीमध्ये मिळणार आहे का? मला हे भजन वगैरे ना सगळं आवडतं. मोठ्या मोठ्या कुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हणायला मला आवडतं. म्हणून मी तुम्ही गेलात तरी मी आजोबांजवळच राहणार. आणि होता होता हरिपंडितांनी घरामध्ये जाहीर केलंय की मी आता आम्ही काशी क्षेत्री जाणार आहोत. सामानाची बांधाबांध केली. आता काशीला निघताना आई वडिलांना वंदन करतायत. सुनेच्या सुद्धा जीवावर आलं होतं, पण पतिव्रता होती म्हणून पती तिथे सती, त्यामुळे तिने जायचा निर्णय घेतलाय. पण नजरेतनं सासू सासऱ्यांना कळत होतं की ही सुद्धा मला विरुद्ध जाते. आणि होता होता हा हरिपंडित आपल्या पत्नीला आणि 2 मुलांना घेऊन काशी क्षेत्री गेला. म्हणजे स्वतःचा हट्ट पुरवण्यासाठी. पण तो स्वतःच्या मुलाचा हट्ट मोडू शकला नाही. बरं, आपल्याकडे 3 हट्ट सांगितले, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट. म्हणून राघोबाला तिथेच ठेवलंय.
आणि हे दोघं आणि 2 मुलांना घेऊन काशी क्षेत्री हा हरिपंडित गेला. आता वाडा सुना झाला. गोकुळासारखं भरलेलं घर. गिरिजाबाईंना पण अत्यंत वाईट वाटलंय. नाथांना सुद्धा वाईट वाटलंय. पण पुरुष आपलं दुःख हे जगाला दाखवत नाही. नाथांनी विचार केलाय की उद्या गावामध्ये चर्चा होईल की हरिपंडित पैठण सोडून गेला. काय उत्तर द्यायचं म्हणून आपल्या मनातलं बोलण्यासाठी भगवंताशी बोलावं म्हणून देव्हाऱ्यामध्ये गेले. नाथांचं देवघर खूप मोठं आहे आणि देवाजवळ बसले आणि भगवंताला प्रार्थना करताय. सुबुद्धी सुपुत्रास देई दयाळा आणि भक्ती मार्गावरी विश्वपाळा. अति कर्मठ शुद्ध पंडित ज्ञानी परी कोरडारे प्रभू चक्रपाणी भगवान बुधार भगवंता, मी सगळ्यांना भक्तीची गोडी लावली पण माझ्या मुलाला त्यांनी भक्ती मार्गाची गोडी लावू शकलो नाही. ज्ञानी आहे पण कर्म नाही. त्याच्याजवळ भक्तीचा ओलावा नाही. तो कोरडाच राहिला. म्हणून त्याला सुबुद्धी देणारा तूच आहेस. त्याला भक्ती मार्गावर आण अशी प्रार्थना नाथ पांडुरंगाजवळ करताय. होता 5-6 महिने झाले. नाथांना कळतंय की गिरिजाबाईंना खूप वाईट वाटतंय. कारण दररोज उशी भिजते बरं. दिवसभर दुःख दाखवता येत नाही आणि म्हणून रात्री या रडायच्या आणि उशी ओळी होत. जसं नाथांना कळत होतं तसं गिरिजाबाईंना सुद्धा कळत होतं की नाथ सुद्धा मनातनं दुःखी आहे. म्हणून एक दिवस माझघराच्या आतनं बोलतायत. नाथ झोपाळ्यावर बसलेले होते. ऐकलं का? आपलंच पोर आहे. आपण माफ केलं नाही तर काय दुसरं कोण त्याला माफ करणार? एकदा तुम्ही काशीला जाऊन बघून येता का हरीला? अगदी वाडा सुना झाला. आणि असं गिरिजाबाईंनी सांगायला आणि नाथ म्हणाले की जाऊन ये. म्हणून नाथ हे काशी क्षेत्री आलेले आहेत. आता काशीला आल्यानंतर ह्या हरिपंडितांनी त्यांचं यथोचित असे स्वागत केलंय. सुनबाईंना आनंद झाला. कारण जेव्हा मुलं बाहेर राहतात ना तेव्हाच आई वडिलांची किंमत कळते बरं ना. आणि मनामधला आई वडिलांचा राग होता का? तो राग होता प्राकृत आणि संस्कृत ह्याच्यावरनं होता. म्हणून नाथांचं ह्या हरीने अतिशय चांगलं उदाहरण हे आदरात इतके केलंय. सगळ्यात मानाने त्यांना मागवतोय. त्यांचा आदरात कुठे करतोय. पण मनामध्ये आपण ते भक्ती मार्ग पडत नाहीये. त्याला तो सोमनी निंदकच आहे. आणि मग 5-6 दिवस झाले आणि नाथ हरीला बोलवतायत, जवळ बसवतायत आणि म्हणतायत, हरी हिंदी तुझला मजना सज्जन हरी पंडिता वधू काय राम कथा वाटे बाळा व्यर्थती गेली. नाथ म्हणतायत, बाळा ही रामकथा लिहिली आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं? पितृवचन पाळणारा राम. पण माझा मुलगा मला सोडून जातोय. ते कसं ही रामकथा बरोबर झाली का रे? आणि जरा विचार कर, तू जरी मोठा झाला असलास तरी आईला तू लहानच आहेस. तू कधी येशील ह्या वाटेकडे डोळे लावून बसली. तू आईची आठवण केली आणि ह्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. तर तू तिच्यासाठी तरी पैठणला परत यावंस ह्यासाठी मी इथे आलो. आता हरीला सुद्धा आईची ओढ होतीच आणि तो म्हणतोय, मी मला पैठणला यायला काहीच प्रश्न नाहीये, पण माझ्या 2 अटी आहेत. त्या तुम्ही मान्य करणार का? नाथांनी अटी कुठल्या हे सुद्धा विचारलं नाही. करणं मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे, पण तू पैठणला ये. पण हा सांगतोय
तुम्ही प्राकृतात्म प्रवचन कीर्तन करायचं नाही आणि कोणाकडेही परान्न द्यायचं नाही. या 2 अटी तुम्हाला मान्य असतील तर मी पुन्हा पैठणला येतो. नाथ म्हणाले मला मान्य आहे. आणि नाथांनी या हरिपंडिताचं सगळं कुटुंब घेतलंय आणि पैठण क्षेत्री आहे. गिरजाबाईंना अत्यंत आनंद झालाय. औक्षण करून घरात घेतलाय. घर पुन्हा गोकुळासारखं भरलंय. आता संस्कृत मध्ये प्रवचन कीर्तन हरिपंडित करायला लागला. ती नाथांच्या वेळी गर्दी होती ती हळूहळू ओसरायला लागली. अहो सगळं डोक्यावरनं जायला लागलं. काय करणार म्हणून 4 पगड्या शेवटी राहिल्या. आता त्याला असं वाटायला लागलं की बाबा सांगतायत ते बरोबर का आपण सांगतोय ते बरोबर. असा या मनामध्ये द्विधा मनस्थिती असतानाच पैठण क्षेत्री एक स्त्री होती. पूर्वीच्या काळी अत्यंत श्रीमंत असणारी अशी ही स्त्री. आणि तिने एक संकल्प केला होता की मी सहस्र भोजन घालीन. पण आज अशी परिस्थिती होती की मनुष्यबळ नाही, आर्थिक बळ नाही आणि मी सहस्र भोजन घालणार कसं. म्हणून संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये फार अंतर असू नये. आपण मनामध्ये आलं की ते करून टाकावं. नाहीतर नंतर मनाला रुखरुख वाटते. तसं ह्या बाईंचं झालं की आता मी सहस्र भोजन घालणार कसं. म्हणून एका जाणकार व्यक्तीला, अधिकारी व्यक्तीला विचारायला गेली आहे की मी काय करू. माझ्या मनामध्ये सहस्र भोजन घालायचंय पण माझी आर्थिक परिस्थिती नाही, मला सहाय्य करायला कोणी नाही. तर ह्याच्यावर काही उपाय आहे का, दुसरा काही मार्ग आहे का असं विचारायला गेली. आणि ते गृहस्थ तिला सांगताय एका ब्रह्मणी तर तुला सहस्र भोजनाचं पुण्य मिळेल. आता ही बाई म्हणते असा ब्राह्मण शोधू कुठे. म्हणून ते म्हणतायत की नाथ ब्रह्मनिष्ठ आहे. म्हणजे चराचरामध्ये भगवंत बघणारे, परोपकार करणारे असे असतात त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हटले जाते. आणि नाथांना जरी तू जेवायला गेलेलंस तरी तुला सहस्र भोजनाचं पुण्य मिळणार आहे. अत्यंत आनंद झालाय त्या स्त्रीला. आणि नाथांच्या वाड्यात गेले. नाथ बसलेले होते. त्यांना सगळी हकीकत सांगते. पण नाथांना अड घातली की परांना घ्यायचं नाही. तेवढ्यात हरिपंडित आला बाहेरून. आणि नाथ त्यालाच विचारतात काय करायचं आता. तू शास्त्र जाणतोच ना. तो म्हणाला ठीक आहे पण सगळं अन्न मी शिजवू, मी तुम्हाला वाढीन. ह्या बाईंनी काही करायचं नाही. ही तुम्हाला अट मान्य आहे का. म्हणतात चालेल. ती बाई म्हणते जाऊ दे आपल्या घरी जेवायला तरी येतात ना. म्हणून दिवस ठरला आणि नाथ महाराज त्या दिवशी त्यांच्याकडे भोजनासाठी गेले. आता सगळा सोळं नेसून हा सगळा स्वयंपाक ह्या हरिपंडितांनी केलाय. आणि माझघरामध्ये पान घेताय नाथांचं. आता स्वयंपाक आणि माझघर याच्यात बरंच अंतर असायचं बरं का पूर्वी. हल्ली असं वळलं ना की लगेच ते पण असतं. आणि नाथ जेवायला सुरुवात केली. ती स्त्री तिथे उभी आहे. आदल्या दिवशी काही ना काहीतरी निर्लप अशा पदार्थ केलेत तिने की आपल्या हातचं निर्लप तरी नाथांनी खावं अशी मनामध्ये इच्छा. आणि नाथ जेवतायत आणि मी समोर उभी. हरिपंडित सगळं त्यांना वाढतोय. आणि हरिपंडित काहीतरी अणाला आत गेला आणि ह्या बाईचा भाव नाथांनी ओळखला की तिच्या नजरेतच कळत होतं की मी जो निर्लप लाडू करंजी काही केलीये ती तरी नाथांनी खावी. आणि नाथांनी खुणेनी सांगितलंय घाला. आता हरिपंडित आत्म येईपर्यंत जो वेळ होता तेवढ्यात त्या बाईंनी वाढला आणि हा हरिपंडित यायला एक गाठ पडली.
बाबा बाबा ते परान्न आहे, तुम्ही खायचं नाही, तुम्ही मला वचन दिलंय. नाथ म्हणतात अरे आता पानात अन्न कसं टाकणार, अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्यामुळे आता तू काय करशील, माझं उष्ट तू काढ. जो उष्ट काढतो ना त्याला पुण्य मिळतं बरं का. म्हणून आपण ब्राह्मण सवासने काढलं की त्यांना काही पाठ सुद्धा उचलू द्यायचा नसतो, तर तेच पुण्य घेऊन जात. आणि हा शास्त्रार्थ हरिपंडिताला माहिती होता, म्हणून तो म्हणतो ठीक आहे मी उष्ट काढीन, त्या बाईंना नको. म्हणून नाथांनी ते पदार्थ खाल्ले. तर नाथांचं भोजन झालंय आणि असा चमत्कार घडलाय की पत्रावळ उचलायला गेलाय. एक उचली झाडूची अशा 100, 500, 700 1000 पत्रावळी उचलल्या गेल्या. सहस्र पत्रावळींची रास उचलिता झाले बहुसायास. वाटला चिंबा पंडितास कळला अधिकार पित्याचा. अहो 1000 नुसत्या पत्रावळी निघाले आणि आपल्या वडिलांचा अधिकार कळला. त्या बाईला सुद्धा समाधान झालं की खरंच आपण सहस्र भोजन घातलं. आणि पश्चातापाने हा हरी धावत नाथांच्या इथे आलाय आणि त्यांचे चरण धरले. नाथांना शरण गेलाय. आतापर्यंत माझे अनेक अपराध झाले ते आपण पोटात घालावे. पण नाथ असं म्हणाली आता कशाला आलास. नाथांनी त्याला जवळ घेतले. मी तुला हेच सांगत होतो की नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्याला भक्तीचा ओलावा असायला पाहिजे. आणि आता तो तुला कळलाय. नुसती भक्ती सुद्धा चांगली नाही, त्याच्याबरोबर ज्ञान असायला पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांना भक्ती होती, पण जेव्हा गुरुकृपा झाली तेव्हा ज्ञान मिळालं, म्हणून ते परिपूर्ण झाले. म्हणजेच या प्रसंगात नाथांच्या संसारामध्ये जी त्रुटी होती की त्यांचा मुलगा त्यांना मान देत नव्हता, तो ह्या प्रसंगाने ती त्रुटी भरून आली आणि प्रपंच जो चांगला होता तो अजून भाग्याचा झालाय, कारण पुत्र आता मानाला लागलेला आहे. म्हणून नाथांचं जीवन प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. मग असं जर आपण वागलो तर आपला सुद्धा संसार हा भाग्याचा होणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण परमार्थामध्ये सुद्धा पुढे जायचंय. तिथे आपल्याला संसारामध्ये अलिप्तता, वेळच्या वेळी कुठे थांबायचंय हे जर माणसाला कळलं तर परमार्थ सुद्धा आपला सुंदर होतो. आणि समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपली सुद्धा तारांबळी होणार नाही. म्हणून वेळीच सावधान व्हा असं मूळ पद्यामध्ये त्याला समर्थ सांगतात. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य.
ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या कुलकिया